उत्तरामध्ये शेती आणि उद्योजकता विकासासाठी शासनाने जे उत्तर दिलेलं आहे त्यात केवळ सामंजस्य करार केलेला आहे किंवा प्रस्तावित केलेला आहे। हे करार नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 मध्ये झालेले आहे। आज जुलै 2026 आहे आणि 7-8 महिने लुटून सुद्धा हे कोणतेही करार आतापर्यंत झाले नाही किंवा या संस्थेसोबत जे कागदावरच हे सगळे करार झालेले आहेत आणि ॲक्च्युअल कोणत्याही ओबीसी तरुणाला या माध्यमातून मदत झाली नाही। माझे या माध्यमातून याच्या उत्तरात परिचय 3 मध्ये शासनाने NIPST आणि COEP सोबत नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जे सामंजस्य करार झाला त्या संदर्भातलं उत्तर दिलेलं आहे। या 7 महिन्यात प्रत्यक्षात मागासवर्गीय तरुणांना किंवा शेतकऱ्यांना किती बॅचेस सुरू झालेले आहे, किती जणांना निवासी प्रशिक्षण दिले गेलेले आहे आणि या प्रशिक्षणानंतर आजतागायत राज्यात किती मागासवर्गीय तरुणांना स्वतःचे शेडनेट शेती शीत साखळी किंवा उद्योग प्रत्यक्षात उभे केलेले आहे याची आकडेवारी आपण या जाहीर करणार काय? सभापती महोदय, मी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्टिंग आहे त्याच्यामध्ये आम्ही 250 विद्यार्थ्यांसाठी ते उपलब्ध करून दिली आहे। तसंच जे MCDC मध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ आपण 480 विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये हे केलं आहे आणि ह्याचा जो माननीय प्रणव फुके म्हणतात तो हा 26-27 या वर्षासाठी हा मंजूर केलेला आहे आणि त्याच्यामुळे आता त्याचे ॲडमिशन्स आता सुरू झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही त्याचा MOU पण जो साई केला आहे तो 9 जून 2026 ला केलेला आहे। त्याच्यामुळे ह्याच्यापुढे ते विद्यार्थी सगळे त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल।